मागच्या डावामध्ये हुकमाच्या दुरीने इस्पिक एक्का जरी मारला तरी पुढच्या वेळेला जिवंत आहे तो. नाही कळलं? त्या हातापुरता मेला पण पुढच्या डावात पुन्हा जिवंत आहे. हा खेळ आहे, याच्यापेक्षा विशेष काही महत्व आहे? हां, मग तो म्हणतो मी दुरीने मारला तुझा इस्पिकचा आहे का? मारला असशील पण म्हणला डावात अखंड आहे ना तो. इस्पिकचा आहे का तो एक का? सरळ गोष्ट आहे, विशेष काय? राजा तो राजा, त्या दुरीला कोणी राजा म्हणत नाही. मार. तुम्हाला अजून संसारात कसा खेळ करायचा आहे म्हणून जो हुशार असतो ना तो हुकमानी मारायची वाटच पाहत नाही, तो रंगामध्ये डाव करून घेतो. पण त्याला पुढचा भिडू तसा लागतो. नाही कळलं? हा, रंगातून डाव मग तो खुणेने सांगतो. समजावं, हार्ट बघा. त्या खाणा खुणा ठरल्या कारणाने बरोबर वाटच बघितली नाही, उडवलं. याचं ह्याच्या हातात राहिले, डाव ह्याचे तेवढे झाले. रंगात डाव करून घ्यावा. वाद शब्दाचा अर्थ भांडण नाही, म्हणजे अजातवाद, आरंभवाद, परिणामवाद, द्वैत अद्वैतवाद, म्हणजे तसं इजम्स. तसं इथे याला काय म्हटलंय? स्फूर्तिवाद. म्हणजे हे जगत नसून एक सत्तेचं स्फुरण आहे. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये स्फुरणाशिवाय काही होत नाही. बरोबर आहे ना? माझ्यातून स्फुरतंय म्हणून मी बोलतोय. स्फुरलं नाही तर बोलणार नाही. फिनिश्ड, खेळ खतम. पायातून चालणं स्फुरतं, हातातून काय करावं ते स्फुरतं, डोक्यातून काय असावं काय नसावं हे स्फुरतं, कानातून ऐकणं स्फुरतं, हृदयातून श्वास स्फुरतो. हे सगळं जीवन म्हणजे स्फूर्ती आहे सत्तेची. स्फुरण म्हणजे जीवन आहे. स्फुरण संपलं की संपलं जीवन. नाही, श्वासोश्वास चालतात म्हणजे काय? ते स्फुरण आहे. आतून येतोय, आतून येतोय, आतून येतोय. आमचे महाराज मोठ्या गमतीने सांगायचे. ते म्हणायचे हा श्वास बाहेर पडतो, 4 अंघोळ बाहेर पडतो आणि पुन्हा आतमध्ये जातो. ते गंमत सांगायचे. ते म्हणायचे हा बाहेर पडतोय ना, हा श्वास जो बाहेर पडतोय याला निसर्ग म्हणा, पण आत जातोय हा ईश्वरी सत्ता म्हणा. आत खेचला जातोय, बरोबर आतमध्ये खेचला जातोय. कोणाच्या सत्तेने खेचला जातो? चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. घोडा पुढे चालवायचा असेल तर आपोआप पळतो, पण मागे खेचायचे असेल तर लगाम खेचावा लागतो, तेव्हा हळूहळू मागे सरतो. निराळी क्रिया आहे ती, निराळी क्रिया. इतकी सोपी नाही, निराळी क्रिया आहे. तसं श्वास आतमध्ये जाणं नुसता जात नाही. स्फुरण जिथून येतं तिथे पुन्हा जातं, जिथून येतं तिथे पुन्हा जातं. म्हणून काय ही सगळी स्फूर्ती आहे. मला रोजच्या प्रवचनातून तुम्हाला काहीतरी ऐकवण्यासारखं स्फूर्त म्हणून हा हॉल भरतो, नाहीतर माझे हाल झाले असते. आणि म्हणून 31 वर्ष कार्यक्रम चालू आहे. काय चांगल्या अर्थाने ऐका. दगडूशेठच्या मंडळीचं तात्याच्या काळापासून माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर आहे. म्हणजे तो काही चर्चेचा विषय नव्हे. म्हणून ते प्रेम 31 वर्षी टिकून आहे. बरोबर आहे. पण कितीही माझं त्यांच्यावर असू दे आणि त्यांचं माझ्यावर असू दे, उद्या जर इथे बोललो मी, बोला पुंडलिक गौरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम, हो काय काय पहिले बोर्डाने आप्पा इथे बसलेलेच आहेत.
ते म्हणतील 31 वर्ष महाराजांचं चांगलं चाललं होतं, पण आता त्यांची तब्येत बरी नाही. बरोबर आहे ना? आणि आता 80त येऊन आवाज तसाच आहे, स्फूर्त म्हणून म्हणतायत महाराज करतील तितके दिवस. कोण महाराज करणार? त्याला करून घ्यायचे तितके दिवस. महाराज काय न कोण काय. परवा वारीच्या रस्त्याने एक महाराज मला भेटले. त्यांचं वय 62 होतं. मला म्हणाले तुमचं किती? म्हटलं 80. म्हणले 80त आमचं काय होईल? म्हटलं मला माहिती नाही. मी मात्र तुमच्यासमोर बसलो. नाही, मस्करी म्हणून सांगितलं नाही मी. कुणालाच माहिती नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. माझं बोलणं कळलं का? ते 62 मध्ये आहेत म्हणजे अजून 90 टिकणार नाहीत असं काही सांगता येत नाही. त्यांनाही सांगता येणार नाही. आणि मी 100 गाठणार नाही असं मलाही सांगता येणार नाही. माझं बोलणं कळलं का? केव्हा कोणाचं काय होईल. आणि एक सांगू का, काय होईल हे कळत नाही याच्यातच आनंद आहे. कळलं ना तर संपलं. रिझल्ट केव्हाही आतून काढू नये. त्या पेपरमध्ये बघण्याचा आनंद संपून जातो. बघितल्यावर फर्स्ट क्लास, काय मला वाटलं नव्हतं एवढे मार्क मिळतील. काय आनंद, काय आनंद. आता हे लग्नाच्या पूर्वी फिरतात ना, त्यांना लग्नाचा आनंद भेटत नाही. लग्न घटी आली समीप नवरा, काय म्हटलं मी. आणि अंतरपाठ गेल्यानंतर बघितल्यानंतर जो आनंद तो आता आहे का? फिरतायत, जातायत, येतायत, मग काही नाही, तेच. माझं बोलणं कळलं का? तसं जीवनामध्ये काय घडणार आहे हे ठाऊक नाही म्हणून याच्यातच आनंद आहे. देवाने तो आनंद शिल्लक ठेवला आहे. म्हणून भविष्य बघायच्या भानगडीत पडू नका. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. माझ्यावर माणसांना काही पटेल किंवा काही पटणार नाही, पण एक सांगतो, मागचं भविष्य बरोबर सांगतील, मग पुढे काय घडेल नक्की कोणाला सांगता येणार नाही. सांगू शकत नाही. अजून तसा अजून कोणी सांगू शकत नाही. फक्त माहिती आहे ते परमात्म्यालाच माहिती आहे, नाही का? युद्धामध्ये सगळे संपायचे हे त्यालाच माहिती होतं. आणि संपवण्याकरताच युद्ध आहे. आणि तो लढाईच्या लवतं तरी गीता सांगितली, म्हणजे अध्यात्म सांगून लढायला लावलं. ही त्याची लीला आहे. ही त्याची काय आहे? लीला आहे. जसं होतू तुझ्या डावामध्ये मेले आणि जन्माला आले, पुन्हा प्रगट जीवन झाले, याला अर्थ नाही. तसं जगतामध्ये कोण आलं आणि कोण गेलं ह्या त्या खेळामध्ये महत्वच नाही. हा त्याचा विलास आहे. हा त्याचा काही विलास आहे. म्हणून मागच्या डावामध्ये हुकमाच्या दुरीने इस्पीक अक्का जरी मारला तरी पुढच्या वेळेला जिवंत आहे तो. नाही कळलं? त्या हातापुरता मेला पण पुढच्या डावात पुन्हा जिवंत आहे. हा खेळ आहे. याच्यापेक्षा विशेष काही महत्व आहे? मग तो म्हणतो मी दुरीने मारला तुझा इस्पीकचा आहे का? मारला असशील, पण म्हणला डावात अखंड आहे ना तो. इस्पीकचा आहे का तो एक का? सरळ गोष्ट आहे. विशेष काय? राजा तो राजा. त्या दुरीला कोणी राजा म्हणत नाही. मारला तरी खेळ आहे. माझं बोलणं कळलं का? मारला तो का मारला? फक्त हुकूम बदलला म्हणून मारला. मारला तर का मारला? नाही का? आपल्या घरामध्ये जेव्हा हुकूम बदलतात, काही तुम्हाला यातलं कळतं का नाही? आपल्या घरामध्ये आपली पुढची पिढी, सून आली, मुलगा आला, त्यांच्या ताब्यात जातं, तेव्हा हुकूम बदलतो. म्हणून 55 दिवसाची जी प्रवचनं झाली ना आप्पा, तेव्हा ही सांगितलं होतं, फार रंगून सांगितलं होतं, मला वेळ नाही सांगायला एवढं. तेव्हा प्रत्येक जण म्हणायची ती चौकटची दुर्री द्या. त्या कॅसेटचं नाव पडलं होतं चौकटची दुर्री. त्यावेळी रोज कॅसेट करून विकत होतो. आज झाले की दुसऱ्या दिवशी त्या 100 कॅसेट करायला तेवढ्या जायच्या. नाव काय? चौकटची दुर्री द्या. त्याचं असं आहे ते की डाव खेळताना हुकूम बदलत असतो. स्वाभाविक आहे.
आता किती जरी चौकटचा एक्का झाला तरी इस्पिकच्या एक्क्याचं महत्त्व. तसं घरामध्ये सुद्धा जो वयोवृद्ध असतो तो इस्पिकचा एक्का असतो. पुढचे राजा राणी मग त्या इस्पिकच्या एक्क्याला असं वाटतं सगळ्यांनी माझ्या ताब्यात राहावं, माझं ऐकावं. पुढे काय होतं, लग्न होतं. मग सून घरात येते बरं का. 2 महिने आले झालेले नाहीत, चौकटीतून आलेली दुर्री. आता कळलं होय तुम्हाला. चौकटीतून उंबरठ्यावर, उंबरठ्यावरचं माप ओलांडून आली, चौकटीतून आलेली दुर्री. घरभर नीट लावते. मग ते सासऱ्याला सवय होती, सिगरेट ओढणार होता, तिथेच राख टाकायची. डॅडी म्हणे हे बरं दिसत नाही. माणसं येतात जातात, तिथेच का सिगरेट टाकायची असते, मी तुम्हाला देते. तो म्हणला तू शिकवणारी कोण, तुझ्या बाचं घर आहे का, मी बांधलंय, तुझ्या नवऱ्याचं सुद्धा नाही. ते म्हणले जरी असलं तरी हुकूम बदललेला आहे. मागच्या डावात तुम्ही हुकमी होता, इस्पिक हुकुम होता, आता चौकट हुकुम आहे. तेव्हा दुर्री असली तरी खाडकन मारते. इस्पिकचा एक कासावर. बरेच इस्पिकचे एक्के बसलेले आहेत म्हणून सांगितलं मी. आणि दुर्या सुद्धा रगड आहेत. आहे की नाही, म्हणून लोक आहे की नाही, अनुभवाची गोष्ट आहे म्हणून ती कॅसेट इतकी फेमस. चौकटची दुर्री म्हणजे चौकटीतून काय तिची पॉवर, लगेच आली की सगळं आपल्या ताब्यात येते. ती पहिल्यांदा नवरा पगार आला की आईच्या ताब्यात द्यायचा. त्यावेळेस सांगते दिले की आता 30 वर्ष आईच्या ताब्यात, मग मला कशाला आणली. किती मोठा खिल्लार असू दे, पण व्यसन टाकली की ते मान खाली टाकतच. म्हणजे बैल म्हणायचंय. किती असू दे, मान टाकल्याशिवाय त्याला पर्याय. मग हा म्हणतो मी एवढं कमवलं, मी एवढं केलं. ते म्हणले ठेवून द्या, काही नाही, हात उचलत नाही. आता तुमच्या हाताने तुम्हाला ग्लासचं पाणी घेता येत नाही, जरा स्वस्त बसा ना, आम्ही आहोत ना, देतो ना तुम्हाला. काय करतो, बायकोला म्हणतो बघितलंस आपली अवस्था. ते म्हणली आता काही नाही, निवांत बसा, निवांत बसा. आपला हात आपल्याला उचलत नाही, कशाला भानगड करावी. आता आपला पाय आपल्याला उचलत नाही, कशाला भानगड करावी. दुर्रीच्या ताब्यात द्यावं आणि निवांत बसा. काही त्रास नसतो बघा, निवांत असतो. मी तुम्हाला सांगू, जो व्यवहार करतो त्याच्यावर सोपवून द्यावं म्हणजे आपण अलिप्त राहतो. बोलायला तयार. माझं बोलणं कळलं का. स्वयंपाक तिला करायला लावावा, बिघडल्यावर सांगता येतो मीठ काढायचं कळलं नाही का. तुम्ही पुढे पुढे गेल्यानंतर चान्सच नाही. तुम्हाला अजून संसारात कसा खेळ करायचा आहे. म्हणून जो हुशार असतो ना, तो हुकमानी मारायची वाटच पाहत नाही, तो रंगामध्ये डाव करून घेतो. पण त्याला पुढचा भिडूच असा लागतो. नाही कळलं. हा, रंगातून डाव मग तो खुणेने सांगतो. समजावं, हार्ट बघा. त्या खाणा खुणा ठरल्या कारणाने बरोबर वाटच बघितली नाही, उडवलं. याचं ह्याच्या हातात राहिले. डाव ह्याचे तेवढे झाले. रंगात डाव करून घ्यावा. तसं जीवनाचा डाव जर उत्तम व्हायचा असेल तर श्रीरंगाचं भजन करावं. श्रीरंगाचं भजन करावं. त्या श्रीरंगाचं भजन सुरू झाल्यानंतर एकही डाव आयुष्यात उलटा पडणार नाही. तिढा सोडवताना त्रास होईल पण उलटा पडणार नाही, ही गॅरंटी.
किती कुणी मारू दे, किती कुणी मारू दे, पण परीक्षित का होईना जिवंत राहिलाच. आणि कलियुग होय तोपर्यंत राज्य केलं त्यांनी. माझं म्हणणं कळलं का? कुठपर्यंत राज्य केलं परीक्षिती राजाने? कौरवांचा कोणीही गादीवर बसला नाही. गेले सगळे मान्य आहे, पण गादीवर परीक्षिती बसला. उत्तम राज्य केलं आणि त्याच्यामुळे जगाला भागवत कथा मिळाली. भागवत कथा जी मिळाली त्याचं कारण परीक्षिती राजा आहे, नाही का? हो, जेव्हा त्या अस्त्र सोडलं, ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने सोडल्याबरोबर, इथे तो मणी काढल्याबरोबर सोडल्याबरोबर सांगितलं, संकल्प केला, जे पांडवांचे असतील नसतील ते मारून टाक. सगळ्याला संपवलं आणि शेवटी पोटातला, उत्तरेच्या पोटामध्ये जो अभिमन्यूचा गर्भ होता, त्याला असं ते सुदर्शन चक्र फिरू लागलं. चक्र फिरू लागलं, त्याचं रक्षण झालं बरं का. आणि मग पुढची कथा अशी आहे. आणि मग जन्म झाल्यावर ते रडू लागला परीक्षित. इकडे बघतोय, इकडे बघतोय, इकडे बघतोय. मग तिथे कोणीतरी नारद का कोणीतरी होते, ते म्हणाले, नाही, यांनी पोटात कोणाला तरी बघितलंय, आता पोटात कोण असणार? ओवी सांगू रामायणातली, जो उदरी सामावला तोच सर्वेंद्रिय ओसंडला, देहाचा पांग फिटला, प्रपंच झाला ब्रह्मरूप. आणि लगेच मोबाईल फोन गेला द्वारकेला. मुलगा झाला, आलोच. कहे वैकुंठ किती फास्ट होतं. आलो म्हणे तो बरं, म्हणला द्वारकेत, लो म्हणण्यापर्यंत त्या मुलाच्या पुढे उभे राहिले. वायुगतीने, वायू तोच आहे ना, वायूचा बाप आहे तो, त्याला काय अवघड आहे. आणि त्याला बघितल्याबरोबर परीक्षिती राजा हसू लागला. महाभारत युद्धामध्ये सगळे मेले, पण एक वाचवला. आणि त्याच्यामुळे राज्य टिकलं नाही, तर त्याच्यामुळे भागवत कथा निर्माण झाली. त्या ऋषीच्या गळ्यामध्ये साप टाकला होता, चुकून घडलं. मग ते म्हणाले, आता कथा काही नाही. ते म्हणाले, दक्ष घेऊन चावेल. ते म्हणले, काही नाही, ह्याचं सगळं संपायचं असेल तर शुक महामुनीच्या मुखातून भागवत कथा ऐक. शुक महामुनीच्या मुखातून भागवत कथा ऐक. नीट लक्षात ठेवा, भागवत कथा ही भगवंताची कथा आहे, सगुण चरित्र आहे त्याच्यामध्ये. म्हणून मागची सगळी पुराण पोथ्या लिहिल्या तरी व्यासांना समाधान भेटला नाही, पण जेव्हा सगुण लीलाचं वर्णन केलं तेव्हा व्यासांना सुद्धा समाधान भेटलं. म्हणून कशा करता सांगितलं की सर्व रूप त्याचं आहे, दृश्य नव्हे, द्रष्टा नव्हे, दर्शन नव्हे. हा प्रभूचा जगणं काय, मरणं काय, असणं काय, नसणं काय, दिसणं काय, न दिसणं काय, कळणं काय, न कळणं काय, हा सुद्धा त्याच्यातला एक खेळ आहे. आणि म्हणून इथे ये स्फूर्ती कडोनी नाही स्फूर्ती मात्र वाचोनी. याच्यावर टाईम झाला आपला, होऊन गेला.